कुठली तर मोठी अडचण आमच्यावर आली, संकट मोठं आमच्यावर आलेलं आहे, तर आम्ही काय करणार? रडणार आम्ही? अश्रू येतात की नाही संकट आल्यानंतर? आम्ही चिंता काळजी करत बसतो. आम्ही 10 जणांना फोन करून सांगतो माझ्यावर हे संकट आलं. नेहम्या काय करतो बघूया आपण. नेहम्यानं काय केलं? रडत बसला, 10 जणांना फोन लावले, त्यानं सगळ्यांचे सल्ले विचारून घेतले. आता आम्ही काय करू? तट पडलेला आहे, तुम्ही जाऊन बांधा. काय काय केलं त्यानं? उपवास प्रार्थना. आमची परिस्थिती जर बदलायची आहे ना, आम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे, उपवास प्रार्थना आम्हाला करायची आहे. प्रिया, एवढं मोठं संकट आले तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे, तो रडलेला देखील आहे, त्यानं विलाप देखील केलेला आहे. पण त्यामध्येच न राहता, त्या विलापामध्येच न राहता उपवास करून स्वर्गीच्या देवाची त्यानं काय केलेले आहे? प्रार्थना केलेली आहे. आज आमची जर परिस्थिती बिकट असेल, आमच्यावर जर संकट आलं असेल, कुठली गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर घडली असेल, एक गोष्ट करा. काय करायचं आहे आम्हाला? उपवास प्रार्थना करायची आहे. स्वर्गीय देवाकडे आम्हाला मागायचं आहे, त्याचा आम्ही धावा करायचा आहे, ना की लोकांना विचारायचं की मी काय करू. आम्हाला लोकांचे सल्ले नाही घ्यायचे प्रियानो, पण पहिल्यांदा आम्हाला देवाकडे जायचं आहे.